मंडळी काही महिनेच उलटले असतील तरी पण हा चेहरा तुम्ही अजिबात विसरला नसाल। हा चेहरा आहे गावाकडच्या एका रांगड्या कलाकाराचा, मनाने नितळ आणि स्वभावाने एकदम मातीला धरून असणाऱ्या एका निरागस पोराचा, ज्यानं शहरातल्या चंदेरी दुनियेत झळकलेल्या कित्येकांना मागे टाकत बिग बॉस सारख्या तगड्या रियालिटी शोची ट्रॉफी जिंकली आहे आणि दाखवून दिलंय की नुसतं चांगलं बोललं, चांगलं दिसलं म्हणून तुम्ही महान ठरत नाही, तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या मनाचा मोठेपणाच कामी येतो आणि यासाठी तुमचे पाय जमिनीवर असणं गरजेचं आहे। तुम्हाला माणसांप्रती प्रेम आणि चांगले संस्कार असणं आवश्यक आहे। अर्थातच आज आपण बोलतोय सूरज चव्हाण बद्दल। त्याचं कारण पण अगदी खास आहे, ते म्हणजे मंडळी सूरज चव्हाणच्या आगामी झापूक झुपूक या सिनेमाचा टीजर नुकताच लॉन्च झालाय आणि त्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसादही मिळतोय। म्हणूनच एकेकाळी रील्स आणि टिकटॉक वरती येडेचाळे करणारा हे सूरज चव्हाण झापूक झुपूक सिनेमाचा हिरो कसा काय झाला, त्याचा हा झिरो टू हिरो प्रवास नेमका कसा होता, केदार शिंदेच्या या झापूक झुपूक सिनेमाची गोष्ट काय, सूरज चव्हाण सोबत या सिनेमात अजून कोण कोण झळकणार आहे, सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषय स्टोरी। म्हणजे आपले प्रयत्न प्रामाणिक असले, आपल्यामध्ये काहीतरी चांगलं करून दाखवण्याची जिद्द असली तर आपल्याला यश हे नक्कीच मिळतं। कदाचित ते यश आपली परीक्षा घेत असेल, बऱ्याचदा हुलकावणी देत असेल किंवा बऱ्याचदा संघर्षामुळे आपलं इतकं मानसिक खच्चीकरण होत असेल की आता नको, आता आपण परत मागच्या वाटेला जाऊयात असं वाटत असेल। पण आपण पुन्हा जिद्दीने परिस्थितीला सामोरं गेलो, आपण परिस्थितीशी झगडत राहिलो तर ते यश अखेर आपल्या पायात अक्षरशः लोटांगण घालतं। म्हणजे बिग बॉस सीझन 5 जिंकणाऱ्या सूरज चव्हाणची कहाणी पण अगदी अशीच काहीशी आहे। बिग बॉसच्या घरात रील स्टार म्हणून गेलेला सूरज चव्हाण आता यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचलाय। अर्थात त्याच्या यशाचा पिक्चर अजून भरपूर बाकी आहे, पण बिग बॉस जिंकत असतानाच प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी जी घोषणा केली होती त्यामुळे सूरजचं आता नशीब उजाडलंय। म्हणजे केदार शिंदे तेव्हा म्हणाले होते की बायपण भारी नंतर केदार शिंदे प्रोडक्शन आणि जिओ स्टुडिओज एक चित्रपट घेऊन येणार आहोत। या चित्रपटाचं नाव असेल झापूक झुपूक आणि मुख्य हिरो असेल अर्थातच सूरज चव्हाण। म्हणजे केदार शिंदे फक्त बोललेच नाही तर त्यांनी हे करून दाखवलंय। केदार शिंदेंनी दिग्दर्शन केलेला आणि सूरज चव्हाण मुख्य भूमिकेत असलेल्या झापूक झुपूक या सिनेमाचा टीजर नुकताच लॉन्च झालाय। म्हणजे सूरज चव्हाण बिग बॉसच्या घरात गेला तेव्हा तो सगळीकडे एक रील स्टार म्हणून प्रसिद्ध होता, पण सूरजचा खेळ, सूरजचा प्रामाणिकपणा, सूरजचा वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष इतका खडतर होता की तो चाहत्यांना खूपच जास्त प्रिय होत गेला। त्याच्या चाहत्यांचा प्रचंड पाठिंबा त्याला शेवटपर्यंत मिळत गेला आणि अखेर सूरजच्या चाहत्यांनी त्याला शेवटपर्यंत साथ देत विजयी केलंच। पण म्हणजे गेम कळत नाही, टास्क समजत नाही असं बोलल्या गेलेल्या सूरज चव्हाणनं त्याची पॉवर शेवटाला दाखवली। त्याला टास्क जरी समजत नसला तरी त्याला माणसं कळतात हा अंकिताने त्याच्या बाबतीत बोललेला डायलॉग शेवटी खराच ठरला। साधा आणि चांगलं राहूनही कंटेंट देता येतो, बिग बॉस सारखा रियालिटी शो जिंकता येतो, हे सूरज चव्हाणनं त्यावेळी दाखवून दिलं। म्हणजे बारामतीचा सूरज चव्हाण हा खरं तर बिग बॉस मध्ये यायला उत्सुक नव्हता, पण बिग बॉसच्या टीमनं त्याला समजावून त्याला म्हणून शेवटी घरामध्ये आणलंच। त्यानंतरही सूरज चव्हाण अडकळताना दिसला। सूरज चव्हाणला गेम समजत नाही अशी टीकाही त्याच्यावर होत होती, पण महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनी भरभरून दिलेल्या पाठिंब्यावर सूरज चव्हाणनं बिग बॉसच्या 5व्या सीझनच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आणि आता महाराष्ट्रातील एका सुप्रसिद्ध दिग्दर्शक असणाऱ्या केदार शिंदे यांच्या सिनेमाच्या मुख्य भूमिकेत तो आहे। पण मंडळी, आज एका सिनेमाचा हिरो होण्याचा सूरजचा प्रवास सोपा नव्हता बरं का। मूळचा बारामतीचा असलेला सूरज चव्हाण हा टिकटॉकमुळे खरं तर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला। सूरजचं वैयक्तिक आयुष्य हे फार खडतर गेलंय। सूरज लहान असतानाच त्याच्या आई वडिलांनी जगाचा निरोप घेतला होता। घराची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्याला केवळ 8वी पर्यंत शिक्षण घेता आलं होतं। प्रसंगी त्यानं रोजंदारीची कामं केली, गवंड्यांच्या हाताखाली काम केलं आणि आपलं घर चालवलं। मंडळी, सूरजला 5 बहिणी असून त्याच्या मोठ्या बहिणीने सूरजचा सांभाळ केला। बुकीट टेंगूळ, गुलीगत धोका अशा त्याच्या खतरनाक डायलॉग्समुळे आणि रील्समुळे सूरज चांगलाच फेमस झाला। त्यानंतर त्याला बिग बॉस मराठीची ऑफर देण्यात आली। सुरुवातीला सूरज बिग बॉसच्या घरात यायला तयार नव्हता असं अनेकदा बिग बॉसच्या टीमकडून सांगण्यात आलंय, पण शेवटी बिग बॉसच्या टीमने त्याला घरात येण्यासाठी तयार केलं आणि त्यानंतर सूरजने थेट बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरलं। पण त्याच्यातल्या सच्चेपणाला आणि प्रामाणिकपणाला अखेर दिग्दर्शक केदार शिंदेंनी हेरलंच आणि त्यांनी त्यांच्या झापूक झुपूक या फेमस डायलॉगवर सिनेमा काढायचं ठरवलं।
आणि ठरल्याप्रमाणे त्यांनी त्या सिनेमाची कथा सुद्धा ठरवली, सिनेमाचं शूट देखील केलं आणि आता त्यानंतर झापूक झुपूक या त्यांच्या सिनेमाची पहिली झलक नुकतीच इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आली आहे. या व्हिडिओनं सोशल मीडियावर प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. सिनेमाच्या पहिल्या झलकेमध्ये सूरज चव्हाणचा ब्रँड इज ब्रँड आणि बुक्कीट टेंगुळ हा फेमस डायलॉग देखील प्रेक्षकांना ऐकायला मिळाला. या व्हिडिओमध्ये सूरज चव्हाण कलरफुल शर्ट घालून नाचताना दिसतोय. व्हिडिओच्या शेवटी एका बुक्कीट टेंगुळ हा त्याचा डायलॉग बोलताना दिसतोय. संपूर्ण व्हिडिओ अत्यंत मनोरंजक असून त्यात रंगतदार बॅकग्राऊंड म्युझिक वापरण्यात आलाय. बाकी चित्रपटातील कथानक अद्याप उघड करण्यात आलेलं नसलं तरी सूरजच्या चाहत्यांना एका हटके सिनेमाची प्रतीक्षा आहे. सगळ्यांचा लाडका सूरज चव्हाण हा आता मराठी सिनेसृष्टी गाजवण्यासाठी सज्ज झालाय. म्हणजे या सिनेमाच्या प्रमोशनला आता सुरुवात झाली आहे. सूरजने मोरगावच्या गणपती बाप्पाचं आणि जेजुरीच्या खंडोबा देवाचा आशीर्वाद घेत झापूक झुपूक सिनेमाच्या प्रमोशनची सुरुवात केली आहे. सूरज चव्हाण सोबतच या चित्रपटात अनेक मराठी कलाकारांची वर्णी लागली आहे. झापूक झुपूक या चित्रपटात सूरज सोबतच जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी आणि दीपाली पानसरे हे कलाकार झळकणार आहेत. झापूक झुपूक हा सिनेमा कौटुंबिक आणि मनोरंजनानं भरपूर अशी एक धम्माल लव्ह स्टोरी आहे असं बोललं जात आहे. हा सिनेमा 25 एप्रिलला रिलीज होणार असून या सिनेमाची निर्मिती ज्योती देशपांडे, सौ बेला केदार शिंदे यांनी केली आहे. तर जिओ स्टुडिओजने या सिनेमाची प्रस्तुती केली आहे. पण एकूणच एक गवंडी कामगार ते सिनेमाचा हिरो हा सूरज चव्हाणचा प्रवास थक्क करणारा असाच आहे. तुमच्या याबद्दल काय म्हणणं आहे? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि जरा व्हिडिओ तुम्ही फेसबुकला पाहत असाल तर तिथंही आपल्या विशेष भारी FB या फेसबुक पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.